त्वत्प्रभुजीव प्रियमिच्छसि चेन् नरहरिपूजां कुरु सततं प्रतिबिम्बालङ्कृतिधृतिकुशलो बिम्बालङ्कृतिमातनुते चेतो भृङ्गभ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां भज भज लक्ष्मी नरसिंहानघ पदसरसिजमकरन्द. नमस्कार मंडळी. दिनांक 20 मे 2021 या दिवसापासून सुरू झालेला हा भक्ती जागर कीर्तन महोत्सव पुणे दर्पणच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरून आपल्याला ऐकता येतोय. मला अतिशय आनंद वाटतोय की पाहता पाहता या महोत्सवाचा आज 5वा दिवस उजाडलाय आणि गेल्या 4 दिवसाचा सगळा आढावा घेतल्यावर लक्षात आलं की फक्त पुण्यातच नाही तर पुण्याच्या बाहेरचे अनेक श्रोते, फक्त पुण्याच्या बाहेरचेच नाहीत तर महाराष्ट्राच्या बाहेर असलेला या कीर्तनाचा सगळा श्रोतावर्ग, इतकंच नाही तर भारताबाहेर असलेल्या देशात राहणारी अनेक या कीर्तनावर प्रेम करणारी श्रोते मंडळी या व्हर्च्युअल पद्धतीनं होणाऱ्या या आमच्या कीर्तन महोत्सवाला, या उपक्रमाला अतिशय मनापासून दाद देत आहेत. आणि याकरता सगळ्यात प्रथम पुणे दर्पणतर्फे कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्याही तर्फे मी अतिशय मनापासून तुम्हा सर्व श्रोत्यांची आभारी आहे. या सर्व कार्यक्रमाचे फॉलोअर्स आणि व्ह्यूअर्स तसंच हा कार्यक्रम हे चॅनल सबस्क्राईब करणारे अनेक श्रोते यांच्याही संख्येमध्ये वाढ होती आहे. तुमच्या चारी बाजूनं येणाऱ्या मदतीचा ओघही आमच्यापर्यंत अतिशय प्रेमानं आणि आदरानं पोचतो आहे. याकरता पुनश्च तुम्हा सगळ्यांचे आभार. आता आजच्या विषयाकडे वळूया. आजचं 5वं कीर्तन पुष्प राष्ट्रीय कीर्तनकार कीर्तन सम्राट हरिभक्तीपरायण चारोदत्त बुवा गोविंद स्वामी आफळे यांचं आहे. बुवांच्याबद्दल काय बोलावं मंडळी. आजपर्यंत या महोत्सवामध्ये फक्त आफळेबुवाच नाहीत तर इतरही अनेक मान्यवर लोक स्वतःची कला इथे सादर करून गेलेत. त्यांचे आशीर्वादही या महोत्सवाला मिळालेत आणि आज बुवांचे कीर्तन आपण या महोत्सवामध्ये ऐकतो आहोत. बुवा या महोत्सवाचा एक भाग जसा आहे तसंच तो आम्हा सर्व कुटुंबाचाही एक भाग आहे. अतीव प्रेमाने बुवा या कीर्तन करण्याकरता, या महोत्सवाकरता आम्हाला स्वीकृती देते झालेले आहेत. बुवांचा वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही, कारण फक्त पुणे नाही, फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत देश नाही तर भारताबाहेरच्या अनेक देशांमध्ये आफळेबुवांना ओळखत नाही असा माणूस सापडणं थोडंसं अवघड आहे. कारण आजच्या काळाप्रमाणे अपडेट होत स्वतः आधी चतुरस्त्र गायक, नायक अशी भूमिका करणारे, संगीत रंगभूमी गाजवणारे, कीर्तनाची घराण्यातली परंपरा सांभाळणारे बुवा आता देश विदेशात सुद्धा सावरकर या विषयावरती, इतिहासातल्या अनेक क्रांतिचरित्रांवरती आपली व्याख्यानंही सादर करत असतात. त्यामुळे बुवांच्या फॉलोअर्स आणि बुवांचे व्ह्यूअर्स खरंच खूप जास्त प्रमाणात आहेत. बुवांचा आदर्श मानून आयुष्य जगणारीही अनेक माणसं आपल्याला भेटतील. बाकी बुवांची काय ओळख करून द्यावी. बुवांचा जो हातखंडा विषय आहे की इतिहास आणि पुराण याची सांगड घालत बुवा अतिशय उत्तम पद्धतीनं चालू काळाला असा विषय कीर्तनात मांडत अनेक तरुण वर्गाला सुद्धा या कीर्तनाकडे वळवत आहेत. अतिशय आनंद वाटतो की बुवांची आजची ही कीर्तन सेवा या व्हर्च्युअल माध्यमातून भक्ती जागर कीर्तन महोत्सवाचं औचित्य साधत तुमच्यापर्यंत पोचतीये. मी बुवांना विनंती करते की बुवांनी त्यांच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम जय जय राम जय जय राम राम हरि जय जय राम
जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम नवनीरदसम नवनीत प्रिय नवद विनोद विहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम शरणागत दीना चरणी नेई रामा शरणागत दीना 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 चरणी ने रे करुणा दृष्टि निहारी रामा करुणा दृष्टि निहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया मती मंदमी काहीच नेणो मती मंदमी काहीच नेणो सांख्य अथवा न्याया कीर्तनी सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया हीन दीन परी मनास वाटे हीन दीन परी मनास वाटे हीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया 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 कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया जनार्दन सद
निरंजनी चाराया निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ भूतली अवतर तो दया घन 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 भूतली अवतर तो युगा युगांचे ठाई येऊन युगा युगांचे ठाई येऊन वचन पुरे करीतो दया घन भूतली अवतर तो दया घन भूतली अवतर तो दुष्टा शासन सज्जना पालन धर्मा संस्थापितो तो उद्धव चिद्घन म्हणे प्रभूना उद्धव चिद्घन म्हणे प्रभूना नित आम्ही स्मरतो दया घन भूतली अवतरतो दया घन भूतली अवतरतो दया घन भूतली अवतरतो भूतली अवतरतो भूतली अवतरतो गोपाल कृष्ण भगवान की जय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे भगवद्गीतेमध्ये भगवंतानी हे वचन दिलंय पण काही लोकांचं म्हणणं असं आहे हे वचन दिलं आणि देवाचं थोडं चुकलंच का बरं चुकलं असं वाटतं साधं उत्तर आहे कारण मी येतोय असं वचन दिल्यामुळे तो येऊन करणारच आहे आपल्याला करायची गरज काय अशा विचारांनी माणसं निष्क्रिय होतात आता तो येणार नाहीये तुझं तुलाच करायचंय अशी काही जाणीव आली तर मनुष्य अधिक कार्याकडे जातो
मग असं वचन देण्यामध्ये माणसाच्या वृत्तीत असा बदल होईल याची कल्पना भगवंताला नाही आली. ज्या आमच्या सामान्य बुद्धीमध्ये प्रश्न आले ते प्रश्न त्या महायोग्याच्या अंतःकरणात नसतील उठले. तर याचं साधं सरळ सोपं उत्तर आहे, भगवंत येणार आहेत हे समजल्यानंतर खरा जो भगवंताचा भक्त आहे तो कार्य विन्मुख न होता अधिक शक्तीनं कार्याला सुरुवात करण्याची शक्यता जास्त आहे हे भगवंतांना कळतं. अर्थात यासाठी तो भगवंताचा भक्त असला पाहिजे, नुसता शंखासूर असून उपयोग नाही. मी माझे प्रयत्न करणार, यत्न कसून करीन मी, यश दे रामा न दे तुझी सत्ता. महाराजही हेच जर मागणं मागतात तर तो येणार आहे आणि मी जिथे कमी पडेन ते तो पूर्ण करणार आहे हे एकदा कळल्यानंतर माणूस जास्त कार्याकडे जाईल ना. ज्याला कार्य करायचंच नाही तो काही कारण काढून हेच करणार आहे. काही नाहीतरी ते येणार नाहीच आहेत, मग करायचं कशाला? आणि येणार असतील तर ते येणारच आहेत, मग करायचं कशाला? कोणत्याही मार्गाने कार्यापासून पळून जायची ज्याची वृत्ती आहे तो पळणारच आहे. पण भगवंत येणार आहेत म्हटल्यानंतर किंवा भगवंत माझ्याबरोबर सहाय्याला आहेत याची भावना माणसाला अधिक धीर देते, धाडस करायला प्रवृत्त करते. जुन्या एका लहान मुलांच्या गोष्टीतली एक सामान्य कथा आहे. एका विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात, आता एवढं मराठी कळेलच असं नाही, हॉस्टेलमध्ये पूर्वी खेड्यातले विद्यार्थी शहरामध्ये येऊन राहायचे तेव्हा त्यांचं एक वेगळं वसतिगृह असायचं. घरनं रोज येणं शक्य नाही. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात सगळे विद्यार्थी अभ्यास जसे करायचे तसे हे भूताच्या गोष्टी, पुस्तकं वगैरे असलं काहीतरी वाचन असतंच लहान वयामध्ये ते. आणि मग त्यातनं खेळ तयार होतात. अमावस्येच्या रात्री आपल्या खेड्याच्या शेजारच्या स्मशानात त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसायचं, धाडस करून दाखवायचं. जो कोणी धाडस करेल त्याला 100 रुपये बक्षीस. त्या काळात 100 खूप झाले, 1 वर्षाची फी 100 रुपये होती. त्या सगळ्या विद्यार्थ्यांमधला जो सगळ्यात घाबरट होता तो म्हणाला मी जाईन. पण त्याची परिस्थिती सुद्धा बिचाऱ्याची एवढी वाईट होती की शाळेची 100 रुपये फी भरणं आई वडिलांना अवघड होतं. त्यांनी एवढाच विचार केला, यातनं 100 रुपये मिळाले तर आई वडिलांचा त्रास थोडा कमी होईल, मी जातो. सगळी मुलं तयार वगैरे झाली, सगळ्यांनी वर्गणी काढली 100 रुपयाची. म्हणजे 100 पुरणार नाहीत, 101 काढावे लागतील. का? आपल्याला स्मशानापर्यंत रात्री सोडायला आणि परत आणायला वसतिगृहाच्या राखवालदाराला काही द्यावं लागेल ना, त्याचा विचार घेतला पाहिजे. त्या रखवालदाराला पटवलं व्यवस्थितपणे. सगळी मुलं स्मशानाच्या दारापर्यंत कशी बशी केली, त्या भित्र्याला आत पाठवला. किर्रा अंधार आणि ते सगळे स्मशानातले चित्र विचित्र आवाज, ती कोल्ही ओरडतात. ती कारटी म्हणली आम्ही चालतो रे बाबा, तू आता तिथं बस 10 मिनिटं निघे. ते पोर छानपैकी 10 मिनिटं बसलं, वसतिगृहात आलं. कसा काय तू बसला, घाबरला नाही, काही नाही? आधी 100 रुपये द्या. 100 रुपये घेतले. दुसऱ्या दिवशी कार्यालयात नेऊन भरले, वर्षाची पावती घेतली. आता सांगतो काय, तू एकटा कसा काय बसला तिथे 10 मिनिटं? मी एकटा होतोच कुठे, मग कोण होतं? मी तिथे बसलोय का नाही हे बघायला तुम्ही होतात की? मला तुम्ही दिसत नव्हतात, पण माझी 100% खात्री आहे तुम्ही माझ्यावर विश्वास कसा ठेवता मी 10 मिनिटं तिथं बसलो होतो याच्यावर? खरं भूत समजा आलं असतंच तर याही मुलांचा काही उपयोग नव्हता. पण माझे 4 माझ्यासारखेच भित्री असणारे मित्र बरोबर आहेत
हे कळल्यानंतर जर एखादा भेत्रा मुलगा सुद्धा धाडस करतो, तर जो कुठल्याच भूताला घाबरणारा नाही असा भगवंत बरोबर आहे असं ज्याला कळेल, तो कशाला घाबरेल? फक्त कार्य करताना थोडा धीर धरला पाहिजे. धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी जागृत गिरिधारी धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी. अढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला बसविले ध्रुवाला. अढळपदी अंबरात बसविले ध्रुवाला. संकटात पीतांबर संकटात पीतांबर दिला द्रौपदीला. ऐसा दाता थोर ऐसा दाता थोर कुंजवन विहारी. धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी जागृत गिरिधारी धीर धरी. होसी का भय कंपित धरिसी का शंका धरिसी का शंका. होसी का भय कंपित शंका. शंका धरिसी का शंका. होसी का भय कंपित धरिसी का शंका. वाजत से गाजत से वाजत से गाजत से तयाचाच डंका. वाजत से गाजत से तयाचाच डंका. जय गोविंद जय मुकुंद जय गोविंद जय मुकुंद जय जय गिरिधारी. धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी जागृत गिरिधारी. धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी धीर धरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. धीर धरी जागृत गिरिधारी. खूपशा लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येतो की भगवंत आहे म्हणता, तो येतो असं म्हणता, मग अनेक ठिकाणी तो आलेला दिसत नाही, त्याचं काय? अनेक प्रचंड मोठमोठी संकट, अनेक प्रचंड मोठमोठी आक्रमण, याच्यामध्ये भगवंतानी येऊन सगळ्यांना सोडवलंय. अशा कित्येक वेळेला कथा नाहीत, त्याचं काय करायचं? तर याचं उत्तर सगळ्या भक्तांनी नीट लक्षात ठेवायचं. अजूनही ते प्रश्न भक्त सोडवू शकतील असा त्याला विश्वास आहे, म्हणून तो येत नाही. तुम्ही कुठपर्यंत करता यासाठी तो संधी देत राहतो. दुर्दैवानी सज्जनांना मिळणारी संधी सज्जन आळसात घालवतात, म्हणून सामान्यांना दुःख भोगावं लागतं.
सामान्यांच्या दुःखाला देव कारणीभूत नाही, सज्जन आळशीपणा करतात. ज्यांच्यावर त्याचा विश्वास आहे की हे उठून आता काहीतरी करतील, आता याच्यानंतर हे उठून करतील, इतकं झालंय आता तरी करतील, जेव्हा त्याला कळतं हे काहीच करेनात, किंवा जेव्हा त्याला कळतं या सगळ्यांनी खूप काही केलंय पण बिचाऱ्यांची ताकद जरा कमी पडतीये बरं, अशा वेळेला मग तो मायबाप रखुमा देवी बरू नक्की येतो. अहो घरात सुद्धा आई वडील असंच करतात की अगदी भिंतीला धरून चालता चालता बुदुक्कन महाराज पडले, लगेच काही कोण धावत येत नाही, उठू दे ना त्याला, करू दे ना प्रयत्न. मी सारखा धावत आलो तर तो पंगू होऊन जाईल. जरा पडलं की भोकाड बसरायचं, भॅ अजिबात उचलणार नाही, उठ तुझा तू उठ, चालायला लाग. मग कसं चालायचं असतं, कसं करायचं असतं, असं 10 वेळेला अवतार घेऊन देवानी दाखवलं. आणि मग मात्र पांडुरंगासारखा तो आता कमरेवर हात ठेवून उभा राहिला. 10 वेळा शिकवून झालंय, आता तू काय करतोयस ते बघणार आहे. आणि 10दा शिकून जर जमत नसेल तर आता तुला वर्गात ठेवायचं का नाही याचा मला विचार करावा लागेल. किती वेळा शिकवू. मौज अशी आहे, भगवंताच्या या प्रत्येक अवतारामध्ये, या प्रत्येक कृतीमध्ये एक सूत्र आहे. तेवढं सूत्र आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं की भगवंताचं कार्य आपल्याला करायला काहीही फारशी अडचण येणार नाही. आपल्या शक्ती जिथं सीमित होतील तिथे तो येतो. हा 4ही युगांचा आणि अनेक कल्पांचा अनुभव आहे, तेव्हा त्याच्याबद्दल उगाच साशंक होण्यात अर्थ नाही. मात्र ह्या 3 गोष्टी, ते सूत्र लक्षात आलं पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी आहेत? 1, संकटाचा अभ्यास. दुसरं, त्या संकटावर मात कशी करायची याचा आराखडा. आणि तिसरं सूत्र, योग्य तयारीनिशी आक्रमण. अभ्यास, आराखडा, आक्रमण हे 3 आ एकत्र आले की शत्रूनं आ म्हटलाच. अतिशय सूक्ष्म अभ्यास. दुर्दैवाने अलीकडे सज्जन संकटाला रडतात, अभ्यास नाही करत. आजही जे भयानक संकट चालू आहे त्याच्यावर अभ्यास, आराखडा आणि आक्रमण हेच सूत्र आहे का नाही? ह्याच सूत्राने आज देश त्या संकटातून बाहेर येतोय. आधी अभ्यास आहे, मग आराखडा आहे, मग आक्रमण करायचं त्या रोगावरती. तर नृसिंहांचं आज उदाहरण घेतो. याचं कारण असं की आज ज्यांच्यासाठी हा महोत्सव चालू आहे ते आम्हा सर्व कीर्तनकारांचे सुद्धा अतिशय श्रद्धास्थान असलेले, काही काळ करवीर पीठाचं शंकराचार्य पद ज्यांनी भूषविलं असे आमचे स्वामी महाराज कराडकर बुवा, यांच्या स्मृतीसाठी हा सगळा महोत्सव करायचा आहे. तर यांचं, या कराडकरांच्या घराचं कुलदैवत नृसिंह आहे. त्यांच्या घराचं कुलदैवत नृसिंह आहे. आणि कीर्तनाच्या माध्यमातून का होईना त्यांनी जन्मभर नृसिंहाचं कार्य केलेलं आहे. समोर जे जे कुठे अन्याय करणारे किंवा आपल्या धर्मावर आघात करणारे हिरण्यकश्यपू असतील त्यांना आपल्या ज्ञानाने, आपल्या बोलण्याच्या वचानी योग्य ते पोट फाडून ठेवलेलं आहे. अनेक प्रल्हादांची संभ्रमातून सुटका केली आहे कीर्तनाच्या द्वारे का असेना. अहो, जो तो आपापल्या मार्गाने हे कार्य करू शकतो ना. शिक्षक असतो तो विद्यार्थ्याला शिकवताना अज्ञानाचा जो नाश करतो ते देवाचंच कार्य करत असतो. एखादा सफाई कर्मचारी या शहरातल्या अस्वच्छतेचा नाश करत असतो, तो देवाचंच कार्य करत असतो. अस्वच्छता असो, अज्ञान असो, नाही तर आध्यात्मिक संत आमचे अहंकार घालवतात, तो अहंकार असो, ही सगळी हिरण्यकश्यपूचीच रूप आहेत. यांचं उदर फोडून त्यांना संपवणं. पोटच का फाडायचं? तोंड का नाही फाडायचं? कान का नाही फाडायचा? गळा का नाही फाडायचा? आपण फाडतोच आहे.
पोटच का फाडायचं? कारण सगळ्या इंद्रियांना शक्ती देणारं केंद्र पोट आहे. बाकीच्या इंद्रियाला कितीही आहत केलं तरी इथून जोपर्यंत त्यांना बॅकिंग करणारे उत्तम युद्ध कौशल्य असलेले उत्तम नेतृत्व असलेली माणसं आहेत. आणि म्हणून राजांचं कौतुक जास्त वाटतं की इतक्या मोठ्या योद्ध्यांना सुद्धा ते स्मार्ट असून राजांनी सिद्ध केलं महाराज इज स्मार्टर. काय आहे, नगंड्याला नाही मारलेलं. रावण हा प्रचंड योद्धा होताच म्हणून रामचंद्रांचं कौतुक आहे की तो एवढा मोठा होता तरी रामाने विजय मिळवला. म्हणून संकट मोठं आहे हे आपला मोठेपणा सिद्ध करायची संधी आहे. अहो, एवढं मोठं संकट कसं जमणार असं नाही म्हणायचं. उलट संकट मोठं आहे याचा अर्थ माझं कर्तृत्व जास्त सिद्ध करायला मला संधी आहे. महाराजांच्या सुद्धा जीवनात सातत्याने हाच सूत्र दिसतं. अभ्यास, आराखडा, मग आक्रमण. तेव्हा आधुनिक युगामध्ये आधुनिक नृसिंहांनी येऊन हे करून दाखवलंय आणि आता ते वाट बघतायत परत. आता हिंदुस्थानातली मुलं हे कधी करतील की त्यांच्या देशावर जितकी जितकी आक्रमणं येत आहेत त्याचा एक अभ्यास करतील, त्याच्यातून कसं वाचायचं याचा काही आराखडा करतील आणि आराखड्याप्रमाणे योग्य शक्ती उभी करून परत काहीतरी प्रत्याक्रमण करतील अशी वाट पाहत ते थांबले आहेत. जेव्हा वानरांची आणि सगळ्यांची तयारी सज्ज होते तेव्हा रामरूपात ती येतातच. जेव्हा गोकुळामध्ये गोपांची तयारी सज्ज होते तेव्हा गोपालकृष्णाच्या रूपात येतातच. जेव्हा मावळ्यांची तयारी सज्ज होते तेव्हा शिवरायांच्या रूपामध्ये येतातच. आता यायची इच्छा आहे, आमची तयारी कुठपर्यंत आहे हा अभ्यासाचा आमचा विषय आहे. तेव्हा छोट्या संकटाच्या वेळेला तो येत नाही का, तो तुमच्यावर विश्वास ठेवून बसतो. मात्र आपण त्या संकटांना संपवण्याचा अभ्यास, आराखडा, आक्रमण नावाचं सूत्र अंगावर जर घेतलं तर जिथे शक्ती कमी पडेल तिथे तू येतो. हे आमच्या मनामध्ये घट्ट बसण्यासाठी आज कीर्तनाद्वारेही स्वामींनी जेव्हा केलं तेव्हा बरेचसे लोक कीर्तन करत असताना आचार्यांना विचारायचे, कशाला कीर्तनात एवढा कंठशोष करता, काही उपयोग होणार आहे का? अहो, सगळे नर्मदेतले गोटे समोर बसले, काय त्यांच्यावर उपयोग नाही. ते म्हणायचे, हो न हो, या हजारातले 2 जण जरी सिद्ध झाले तरी ते इतर हजारांचा उद्धार करणार आहेत. आणि या गणिताप्रमाणे आपण अभ्यासाने आपलं कर्तव्य करत राहणं, यासाठी आपला अभ्यास आणि आपली वक्तृत्व शैली, आपली तपश्चर्या, आपली उपासना यासुद्धा अनेक शक्तींची कवचकुंडलं स्वतःला प्राप्त करून घेणं, यासाठी अनेक कीर्तनकारांसारखे शिष्योत्तम ज्यांनी निर्माण केले अशा स्वामींच्या गुरूंच्या चरणी वंदन करून आजचा अभंग या ठिकाणी परत एकदा घेतो आणि आपल्या मनातला विश्वास दृढ करण्याचा आणखीन एक प्रयत्न करतो. अजूनही आपल्या प्रयत्नांनी आपण कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतो. आपली शक्ती कमी पडेल तिथे भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो युगायुगांचे ठाई येऊन, युगायुगांचे ठाई येऊन वचन पुरे करीतो दयाघन, वचन पुरे करीतो दयाघन, भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो अवतरतो अवतरतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. अतिशय सुंदर विषयाचं चिंतन बुवांच्या निरूपणातनं आपण ऐकलं आहे. मध्यंतरात एवढ्याच करता उभी आहे मंडळी की आपल्याला एक आवाहन करायचं आहे आणि ते असं आहे की गेले 4 दिवस तर आपल्या मदतीचा ओघ आमच्यापर्यंत पोचतो आहे, हेही खरंच. मात्र या सर्व गोष्टी
आलेल्या कुठल्याही संकटाला तोंड देत अशाच अखंडपणाने इथून पुढेही चालू राहाव्यात याच्याकरताही तुमचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. मग ते आर्थिक असू देत, तुमच्या शारीरिक कष्टाने असू देत किंवा तुमच्या शुभ आशीर्वादाने असू दे, सहकार्य हे हवंच. ज्यांना या सर्व महोत्सवाकरता अजूनही काही आर्थिक सहाय्य करण्याची मनोमन इच्छा आहे त्यांच्याकरता ही आवर्जून सूचना. तुम्ही ज्या स्क्रीनवरती हे सगळं कीर्तन ऐकत आहात, बघत आहात, त्या स्क्रीनवरती आपल्याला UPI नंबर मिळेल, ज्या UPI नंबरवरून आपण आम्हाला आपली आर्थिक मदत आमच्यापर्यंत पोचवू शकता. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन बुवांना पुढच्या उत्तरंगाची कथा सांगावी अशी विनंती करते. धन्यवाद. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पूर्वरंगामध्ये आपण छत्रपती शिवरायांना नृसिंहांचा आधुनिक अवतार असं म्हटलंच आहे. आता महाराजांना भगवंताचा अवतार म्हणणं यालाही बऱ्याच लोकांचा विरोध आहे आणि तो विरोध योग्यही आहे की जसं भगवंत येतील या कल्पनेनं निष्क्रियता वाढायची शक्यता नाकारता येत नाही, तसं कोणी अवतार आहे असं म्हटलं की त्यासाठी मानवी प्रयत्नांकडे दुर्लक्ष करायची सुद्धा वृत्ती नाकारता येत नाही. की त्यांना ते का जमलं म्हणजे अवतारच होते ते, म्हणून जमलं. आम्ही कुठे देवाचे अवतार होत, आम्हाला कुठे जमणार आहे, ही वृत्ती बळावू शकते. पण अर्थात पुन्हा उत्तर तेच, ज्याला काम करायचंच नाही तो कोणत्याही मार्गाने करणार नाहीच आहे. कारण शिवछत्रपतींनी सुद्धा त्यांच्या बालपणी प्रभू रामचंद्रांच्या कथा ऐकाव्यात आईकडून, गोपाल कृष्णांच्या कथा ऐकाव्यात आईकडून. पण राम आणि कृष्ण यांना ते का जमलं, कारण ते अवतार होते असं शिवरायांच्या डोक्यात नाही आलं. शिवरायांनी त्याचा हिशोब मांडला. यांना का जमलं, त्यांनी अभ्यास केला. त्यांना का जमलं, त्यांनी आराखडा केला. त्यांना का जमलं, त्यांनी आक्रमण करून दाखवलं. बस मग या सूत्राने मी जर गेलो तर मलाही हे शक्य आहे. ज्यांच्या मनात यायचंय, जे शिवछत्रपतींना आदर्श मानतात, अशा कोणाही व्यक्तीला समोरचा कोणी अवतार आहे यांनी काही फरक पडत नाही. ते त्या अवताराच्या मागे जाण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यांच्याप्रमाणे अभ्यास करतील. हे साधं गणित आहे. आणि या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर एवढ्याच एका प्रचंड मोठ्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या कारणासाठी शिवरायांच्या बद्दल असं म्हटलं जातं, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा,
हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवरायांनी त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 1630चा त्यांचा जन्म मानला तर 1645 वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी या हिंदुस्थानामध्ये 5 बादशाह्या सुस्थिर असताना आणि त्याच्याही पलीकडे दिल्लीचं मुघलांचं राज्य प्रबळ असताना या सगळ्याला मी धडक देऊ शकेन हा आत्मविश्वास आपल्यात असणं आणि तो अनेकांमध्ये निर्माण करणं एक प्रचंड मोठं ईश्वरी कार्य तेव्हा आहे. काय मौज आहे हो. शिवरायांनी स्वराज्य संस्थापनेचं एवढं मोठं कार्य उभं केलंय वयाच्या 14व्या 15व्या वर्षी. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली आहे 14व्या 15व्या वर्षी. पुढच्या क्रांतीवीरांनी शपथा घेतल्यात 14व्या 15व्या वर्षी. आणि हे सगळं ऐकायला देवळात आलेत. पांडुरंग हरी वासुदेव हरी. बरं त्यांना तेही कळत नाही की आपापल्या घरातल्या किमान 9-10 वर्षाच्या लोकांना आणावं तरी की 14व्या 15व्या वर्षी काय करायचंय त्यांना कळेल. पण लहान मुलं इकडे यायला लागले की हे मोठीच माणसं सांगतात या वयात यावं यात. काय कीर्तन ऐकतोयस म्हातारा झालायस का काय चल घरी म्हणतात. मग आता हे कोणी अभ्यासायचं हे कोणी पाहायचं. एक गोष्ट फार महत्वाची लक्षात ठेवण्यासारखी आहे. शिवाजी महाराजांनी जरी 15व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचा झेंडा उभा केला तरी सुद्धा इसवी सन 45 पासून इसवी सन 55 पर्यंत 10 वर्ष आणि पुढेही 1656 1657 पर्यंत म्हणजे जवळजवळ 12 वर्ष शहाजीराजे म्हणजे शिवछत्रपतींचे पिताश्री हे आदिलशाहीच्या सेवेमध्ये होते. पण त्यांनी आदिलशाहीची सेवा सोडून शिवरायांकडे येण्याचं केलेलं नाही. अशा वेळेला असं वाटतं की बादशहाची परक्या लोकांची आपण नोकरी का करायची कारण चांगलं काही उपलब्ध नाही म्हणून. आता चांगलं उपलब्ध आहे तर मग ते सोडून इकडे यायला काय हरकत आहे. याच्या मागे सुद्धा एक अभ्यास आहे आणि याच्या मागे सुद्धा एक आराखडा आहे. कारण शिवरायांनी हा एवढा सगळा उपक्रम उभा केला की पहिला विरोध आदिलशहाकडूनच होणार आहे. मग आदिलशहाच्या दरबारातच आपण असू तर शिवरायांना सावध करणं सोपं जाणार आहे. आपण आदिलशहाच्याच कडे असू तर इथून येणाऱ्या आक्रमणाची योग्य ती वार्ता तिथपर्यंत पोचणार आहे. बरं अगदी शासकीय पद्धतीनं वार्ता नाही पोचवता आली तरी सुद्धा आदिलशाहीच्या मुलखाच्या आसपास समर्थ रामदास स्वामींचे अनेक मठ आहेत ज्यातल्या कोणत्याही रामदासाच्या झोळीतून ही सूचना राजांपर्यंत सुखरूप जाऊ शकते. बरं नाशिकमध्ये तपश्चर्येला जेव्हा रामदास स्वामी होते तेव्हा शहाजीराजांची त्यांची भेट झाल्याचे प्रत्यक्ष ऐतिहासिक पुरावे आहेत. आता रामदास स्वामींची शहाजीराजांची ज्या शहाजीराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करायचा पहिला प्रयत्न केला होता तो असफल झाला. अशा मानस असलेल्या शहाजीराजांचं आणि समर्थांचं जेव्हा वार्तालाप किंवा मिलन होईल तेव्हा ते काय मंडईतल्या भाजीबद्दल बोलणार होते का. ते स्वराज्याबद्दलच चिंतन करणार होते
आणि समर्थांनी सुद्धा भारत भ्रमण 12 वर्षाचं पूर्ण करून बरोबर या ठिकाणी स्वराज्य स्थापनेचा आणि पुढचा महावृक्ष होण्याचा जो काळ आहे, याच काळात महाराष्ट्रात सगळीकडे आपल्या मठांचं जाळं प्रचंड पसरवलंय, प्रचंड प्रमाणात पसरवलंय. या मधल्या 12 वर्षात हिंदवी स्वराज्यावर संकट आलं नाही असं नाही, पण फुटकळ आली, छोटी छोटी संकट आली. अर्थात त्याच्या पूर्वसूचना निश्चितपणे नीटपणे मिळाल्या आणि राजांनी आपल्या मुठभर मावळ्यांच्या हातून का होईना ती संकट अशी काही परतावून लावली की हा शंकराचा त्रिशूळ सगळ्यांना पसंतच पडला. अभ्यास, आराखडा, आक्रमण. हा एक त्रिशूळ हातात घेतल्यावर एकही त्रिपुरासूर टिकेच ना हो. धपाधप सगळ्या शत्रूंचा पाडा होऊन 12 वर्षापूर्वी जे छोटं रोप होतं त्याचं रूपांतर आता 12 वर्षात महावृक्षामध्ये होत आहे. हे जेव्हा आदिलशाहीच्या लक्षात आलं, शहाजी राजे अधूनमधून सांगतात, मी सांगेन माझ्या मुलाला, काही फारसं महत्वाचं नाही ते. याच्यात 12 वर्ष निघून गेली आहेत आणि आता हा महावृक्ष होण्याच्या मार्गावर आहे. नुसतं भूदल नव्हे तर आरमारापासून सगळ्या गोष्टी तयार करून अनेक किल्ले आता राजांनी बळकट केले आहेत. याला लवकरात लवकर थांबवायला हवा. कोण करेल हे काम? आदिलशाहीकडून जे जे कोणी 4-5 सरदार आतापर्यंत गेले होते आणि त्या सगळ्यांनी ज्या पद्धतीनं मार खाल्ला होता ते पाहता सहसा कोण तयारच होईना. पण आदिलशाहीचा कारभार बघणारी बडी बेगम साहेबा, तिनं जेव्हा मर्मभेदक भाषण केलं आपल्या दरबारात, कोई मर्द नहीं हमारे दरबार में. आता मर्दानगीवर शंका आली आणि त्यामुळे तशी मनात इच्छा असताना सुद्धा अफजल खान उभा राहिला. बादशहांच्या समोर ठेवलेला तबकातला पैजेचा विडा उचलला. मुळात अफजल खानाचं आणि भोसले घराण्याचं सुद्धा व्यक्तिगत खूप वैर होतं. शहाजीराजे भोसल्यांचा होत असलेला विजापुरातला सन्मान त्याला बघवतही नव्हता. आपसातल्या मत्सराचं एक आणखीन उट्ट काढता येईल हेही अफजल खानाच्या मनात आलं. शहाजीराजांचा थोरला पुत्र संभाजीराजे याला कनकगिरी किल्ल्याच्या वेढ्यामध्ये असाच घातपात करून याच अफजल खानाने मारला होता. शहाजी राजा दुःखी होऊन खचून जावा यासाठी दगा फटका करून शहाजी राजांना अटक करून तुरुंगात टाकायचे उद्योगही अफजल खानानंच केले होते. शिवरायांच्या बुद्धिमत्तेमुळे डाव उलटला आणि शहाजी राजांना सोडावं लागलं होतं. पण आपले बरेच भोसल्यांना संपवण्याचे डाव वाया जात आहेत हे लक्षात घेऊन आता आदिलशहाच्या स्वारीची चप्पल हाती घेऊन आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी पुरावे कराव्यात हा हेतू मनामध्ये घेऊन अफजल खान समोर येऊन उभा राहिला. त्या बादशहाच्या प्रमत्त खान आसुरी उठे सभेत गरजुनी, प्रमत्त खान आसुरी उठे सभेत गरजुनी, शिवाजी काय पाडत्या आणतो मुठीतुनी, शिवाजी काय पाडत्या आणतो मुठीतुनी, असाच चंग बांधितो असा ठरून आणतो, असाच चंग बांधितो. धरून मारितो मी न बोलतो उगाच या धरून मारितो. प्रमत्त खान आसुरी उठे सभेत गरजुनी, प्रमत्त खान आसुरी उठे सभेत गरजुनी, स्वशौर्य वर्णू लागला मिशीस पीळ देऊनी, स्वशौर्य वर्णू लागला मिशीस पीळ देऊनी, उगाच मी न बोलतो असा धरून आणतो, उगाच मी न बोलतो असा धरून आणत, शिवाजी काय पाडत्या असा धरून मारतो, शिवाजी काय पाडत्या असा धरून
पहाड़ का चूहा है, यूं पकड़ के ले आऊंगा. अफजल खान फुशारक्या मारून बोलत होता खरा, पण बडी बेगम साहेबा सुद्धा धूर्त होती. तिनं सगळ्या दरबाराच्या देखतच विपरीत प्रश्न विचारला. अफजल खान, एक पहाड़ के चूहे को पकड़ने के लिए फौज कितनी? उंदराला पकडायला फौज किती पाहिजे? एक पहाड़ के चूहे को पकड़ने के लिए आपको फौज कितनी देनी होगी? यही एक 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ. उंदराला पकडायला कुछ तोपे ले जाऊंगा, कुछ हाथी भी ले जाऊंगा. सगळ्या दरबाराला मनातून कळतंय तो म्हणतोय खरा, पण त्याला त्याचा विश्वास नाहीये. पण अर्थात याचा अर्थ खान आतापर्यंतच्या युद्धामध्ये डरपोक होता असा नव्हे. दक्षिण भागामध्ये श्रीरंगपट्टणम पासून जवळजवळ 38 ते 40 हिंदू राजांवरती आक्रमण करून त्या सगळ्या राजांना आदिलशहाचं गुलाम करण्यामध्ये हे सगळे 40 विजय फक्त अफजल खानाने मिळवलेले आहेत. दक्षिणेतल्या एकाही राजाचं सैन्य त्याच्यासमोर टिकाव धरू शकलेलं नाही. अशा प्रचंड पोलादी मनगटाचा एका युद्धात त्यांनी औरंगजेबालाही कोंडला होता. इतक्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा. आदिलशहाच्या वतीनं कित्येक काळ सातारा आणि वाई भागामधला फौजदार नायक म्हणून सुद्धा कार्य पाहिलेला, अतिशय अनुभवी पण अतिशय दांडगा आणि त्याहीन अतिशय क्रूर हृदयाचा. अफजल खानानं ही जबाबदारी घेतली म्हटल्यानंतर तशी चिंता मिटली होती. हवी तेवढी फौज दिली आणि अधिक महाराष्ट्रातल्या बाकीही सगळ्या सरदार दरकदारांनी याच्यामध्ये आदिलशाही सैन्यामध्ये सहभागी व्हावं, अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत अशी दमदाटीची पत्र सुद्धा सुटली. म्हणजे ही फौज वाढत वाढत जाणार होती. आणि राजांनी ठरवलं राजगडावर जेव्हा पहिली बैठक झाली, त्याच्या सेनेचा अवाका, अफजल खानाचा अवाका, आणि त्याला मग आता आपापले सरदार मिळत गेले तर त्या एकूण वाढणाऱ्या लोंढ्याचा अवाका धरता कोणालाच खात्री वाटेना. प्रत्येक जण म्हणायला लागला, राजे तह करून हे प्रकरण थांबवा. आणि राजांचं म्हणणं एकच पडलं, गड्यानो तह केला तरी मरायचंच आहे, पण आपण तह केल्यानंतर हा विश्वासघातकी आपल्याला जिवंत ठेवेल याची खात्री कोणी द्यावी? तह केला तरी मरायचंच आहे, मग त्याच्यापेक्षा युद्ध करून मेलेलं काय वाईट? त्याने स्वर्ग तरी मिळेल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. सज्जनांच्या रक्षणासाठी मेलो तर स्वर्ग मिळेल. उगा आपलं रामाकडून मेलो म्हणून स्वर्ग मिळेल, मग रामाची बायको पळवायला सुद्धा मदत करायची असले बिंडोक मारीच तेव्हा जन्माला आले नव्हते. हो का तर म्हणले, रामाची बायको पळवली तरी चालेल, माझा उद्धार झाला पाहिजे. असले हरामखोर स्वार्थी. कोणाच्या हातून मृत्यू मिळाला याच्यावर स्वर्ग ठरायचा असेल तर आता खानाच्या हातून समजा राजांचा मृत्यू झाला तर ते कुठे गेले म्हणायचे? आणि इतकी पाप केल्यानंतर राजांच्या हातून त्याचा मृत्यू झाला तर तो कुठे गेला असं म्हणायचं? आता काय मूर्खासारखी तत्वज्ञानं सांगायची आपण. कोणाच्या हातून मृत्यू महत्वाचा नाही, कोणत्या हेतूसाठी मृत्यू घेतला. नाही तर भारतीय पुण्यवान सैनिकांच्या हातून मृत्यू पावलेले आतंकवादी सगळे स्वर्गातच जावेत मग. आणि फक्त युद्धात आमचे सज्जन मेले नाहीत म्हणून त्यांना तिथे जागा नाही, बेड भरल्यात म्हणले. का? तुम्ही सज्जनांच्या हातून मेला नाहीत ना.
सज्जनांसाठी मृत्यू पत्करला तर स्वर्ग आहे. पण युद्ध उघड्या भूमीवर करता येणार नाही. निश्चितपणे काहीतरी कारण काढून त्याला एकट्याला बाजूला काढावा लागेल. एक सेनापती संपवला की मग फौजेला उधळणं सोपं आहे. कारण एकटा खान आलेला नाही, त्याला मदत करायला जवळजवळ 22 आणखीन उपसरदार आदिलशहानी पाठवलेत. त्या 22 सरदारातले 10च फक्त यवन आहेत, 12 सरदार हिंदूच आहेत. 22,000 फौजेमधला जवळजवळ निम्म्याच्या वर आकडा हिंदू सैनिकांचा आहे. युद्धामध्ये जेवढा यवन मारावा लागेल त्याच्या अधिक संख्येनं हिंदूच मारावा लागेल अशी अवस्था आहे. पण आता इथे हिंदू आहे का यवन आहे, या जातीचा आहे का त्या जातीचा आहे, देशी आहे का विदेशी आहे याचा विचार करणे नाही. मानवतेच्या बाजूनं आहे का मानवतेच्या विरोधात आहे इतकाच विचार करावा लागेल. आणि जर मानवता टिकवायची असेल तर मानवतेच्या विरोधात येणारा प्रत्येक हात, मग तो कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही देशाचा असो, आपल्याही देशाचा असेल तरी मारावा लागेल. विदेशी संपवावा लागेलच. पण तहामध्ये मृत्यू घेण्यापेक्षा युद्धातला मृत्यू कधीही चांगला. अर्थात एकांतात त्याला गाठून संपवावा ही राजांची बुद्धिमत्ता तर होतीच, पण याबरोबर अनेक अनुभवी लोकांचं मार्गदर्शनही तसं होतं. पण विजापुरातून खान निघाल्याच्या अनेक वार्ता जसे गुप्तहेर आणत होते तशी समर्थांच्याकडून सुद्धा एक वार्ता आली बरं का. आज समर्थ संप्रदायामधल्या पत्रव्यवहारामध्ये वासुदेव गोसावी हे जे समर्थ भक्त होते त्यांच्या हस्ताक्षरात असं पत्र उपलब्ध आहे की जे पत्र समजा शत्रूच्या हाती लागलंच रस्त्यात तर त्याला काहीच कळणार नाही, त्याला वाटेल आध्यात्मिक उपदेश आहे. पण त्या दोघांनाच कळेल की या पत्रात काय तिरूप आहे. या पत्रातल्या प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर बाजूला काढलं की एक संदेश होतो आणि शेवटची ओळ ऐकली की ती युक्ती सुचवणं असतं. युक्ती सुचवणं याचा अर्थ तुला ती सुचणार नाही असा अर्थ नव्हे. जसं 12वीच्या परीक्षेला मुलं जात असताना घरची माणसं कौतुकानं काळजीनं सांगतात नीट लिही हो पेपर, त्याला कळत नसतं का. पण एक वात्सल्याची भूक असते, त्यासाठी ते सांगितलं जातं. म्हणून पत्र असं महाराज पहा, वासुदेव गोसावींच्या हस्ताक्षरात हे पत्र आहे. समर्थ रामदास स्वामींच्या पत्रसंग्रहामध्ये विवेके करावे कार्यसाधन, पहिलं अक्षर वि, जाणार नरतनु हे जाणून, अक्षर जा, पुढील भविष्यार्थी मन, पू रहाटोचिने दी, र, शब्द तयार झाला विजापूर, चालून ये असन मार्गी, चा, सत्यता बाणल्या अंगी, स, रघुवीर कृपा ते प्रसंगी, र, दास महात्म्य वाढवी, दा, रजनीनाथ आणि दिनकर, र, वाक्य तयार झालंय. विजापूरचा सरदार नित्य नेमे करती संचार, नि, घालिता ती येरझार, घा, लाविले भ्रमण जगदीशे, ला, विजापूरचा सरदार निघाला. आदिमाया मूळ भवानी, आ, हेची जाणावी स्वामिनी, हे विजापूरचा सरदार निघाला आहे. काय करता येण्यासारखं आहे. एकांती विवंचना करोनी इष्ट योजना करावी. जय जय रघुवीर समर्थ. आज सुद्धा अनेक शहाणी माणसं आम्हाला सांगतात शिवरायांची समर्थांची भेटच झाली नव्हती बरं, आणि अजून सांगतात की समर्थ त्यांच्या जीवनातली शेवटची 10 वर्ष सज्जनगड नावाच्या किल्ल्यावर राहत होते. आता ज्यांची शिवरायांबरोबर भेटच झालेली नाही अशा अनोळखी माणसाला शिवाजीराजे 10 वर्ष आपल्या किल्ल्यावर राहू देतात. ही जी काही विद्वत्तेची तर्कशास्त्राची कमाल आहे, या विद्वत्तेला आपण काही उत्तर देऊ शकत नाही. आपण फक्त तरुणांना विवेक देऊ शकतो की सगळ्या गोष्टी कागदपत्रात शोधू नयेत, काही गोष्टी तर्काने पण ओळखाव्यात. अहो, आपल्याकडे अनेक कागदोपत्री धरणं बांधलेली आहेत जी जागेवर नाहीत. पंढरपूर पाडल्याची अधिकृत कागदपत्र 3 वेळा झालेली आहेत, पण मंदिराला कधीही धक्का लागलेला नाही.
अहो तिथले सुभेदार झालं काम म्हणून तेव्हा सुद्धा सह्या करणारे होते. तेव्हा कागदात पुरावा आहे. सारख्या सगळ्या गोष्टीसाठी कागद मागणं फार मोठेपणाचं लक्षण नाही. कागदाशिवाय आपलं डोकं सुद्धा असतं, ते सुद्धा चालवा बादनं बदनं. असा निरोप मिळाल्यामुळे राजांनी आपला सगळा सैन्य पसारा प्रतापगडाच्या बाजूला हलवला आणि अफजल खान नुसता नाही आला, खानाने सुद्धा अतिशय बुद्धिवान चाल केली. येताना त्यांनी तुळजापूरच्या देवळावर हल्ला केला, तुळजापूरची भवानी फोडली. खरा त्याचा तो रस्ता नव्हता. आदिलशाहीच्या कडून म्हणजे विजापूरकडनं जर सरळ सुटला तर कोल्हापूर, कराड, सातारा या सरळ मार्गाचा रस्ता होता. तुळजापूर पूर्ण वेगळ्या रस्त्याला आहे. पण मुद्दाम हे भोसल्यांचे कुलदैवत देवी मानतात काय, म्हणून तुळजापूरला जाऊन देवी भवानीची मूर्ती भंग केली. खानाने मूर्ती भंग केली हे एक वेळ मान्य करण्यासारखं आहे. पण जिचं आपण नवरात्र करतो ती मूर्ती भंग पावत असताना सुद्धा त्याच्या नोकरीमध्ये सगळे हिंदू टिकून राहिले, हे त्याच्यापेक्षा भयानक आहे. त्यांना असं वाटलंही नाही की माझ्या कुलदेवतेचा अपमान होतो, जा तुझ्याकडे नाही नोकरी करत. एवढाही स्वाभिमान आम्ही दाखवू नये, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. परक्यानी आक्रमण करणं हे फार दुःख नाहीये, पण त्यांनी आमच्या धर्मश्रद्धांवर आक्रमण केल्यानंतर आम्ही गप्प राहणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. अफजल खानानं येताना ज्या ज्या देवस्थानांना उपद्रव दिला, ज्या ज्या प्रजेला उपद्रव दिला, त्या उपद्रवामध्ये सगळेच सैनिक सामील असतील असं नाही, पण सगळ्या सैनिकांना का मारलं प्रतापगडाच्या पायथ्याशी? ज्यांच्या कमरेला तलवार असूनही ते अन्याय चालू असताना मध्ये पडले नाहीत, त्यांनी अन्याय थांबवला नाही. सामान्य माणसाने अन्याय थांबवला नाही तर त्याचा दोष नाही, त्याच्याकडे सामर्थ्यच नाही आहे. पण ज्याच्याकडे सैनिकी सामर्थ्य आहे आणि तरी सुद्धा तुम्ही अन्याय थांबवला नाहीत, मग त्या अन्यायात तुम्ही भागीदार आहात. म्हणून नुसतं गप्प बसून त्या अन्यायाला पाठिंबा देणारे सगळे प्रतापगडच्या देवी समोर संपवावेच लागतात. हा शिवाजीराजांचा आदर्श आहे. हा शिवाजीराजांचा आदर्श आहे. प्रतापगडापाशी बसून सुद्धा राजे विचार करतात, इतका सरळ सोपा नाही का तो प्रतिज्ञा घेऊन आलाय, पैजेचा विडा उचलून पैजेचा विडा उचलून मोठ्या तोऱ्यानं अफजल खान निघाला विजापुराहून. शिवाजीला आणतो मी पकडून, हे शिवाजीला आणतो मी पकडून. परळला खान फुशारीन हजीजी, परळला खान फुशारीन हजीजी. तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली पुरी भरडलीन. केला हो प्रलय पंढरपुराला, प्रजा केली हैराण रस्त्याला. येऊन पोचला प्रतापगडला हजीजी, येऊन पोचला प्रतापगडला हजीजी, येऊन पोचला. तुळजापूर, पंढरपूर सगळ्या देवस्थानांना उपद्रव करत वाईपर्यंत येऊन खान थांबला. त्याची कल्पना हीच होती, मी देवस्थानांना त्रास देतोय म्हणून तरी चिडून शिवाजी जंगलातून बाहेर येतील, उघड्या मैदानात कसंही मारता येईल. पण शिवाजीराजे सुद्धा चालीला चाल ओळखून होते. काहीही करून त्याला आत जंगलामध्ये घ्यायचा, मगच कार्य करायचं. खानाचे 2 डाव साधणार होते. तो प्रजेला सांगू शकत होता, बघा काय ते तुमचं रक्षण करणार आहेत, तुमच्या देवता फोडल्या, आले का बाहेर, आले का बाहेर. एवढी संकट चालली आहेत, उगा आपलं सांगतात अच्छे दिन आएंगे, येत आहेत का? विश्वास ठेवू नका त्यांच्यावर. कुठे चांगले दिवस दाखवतोय ते, बघा केवढी संकट आणतोय मी संकट आणतोय, येत आहेत का ते? उगाच सांगतात चांगले आम्ही तुम्हाला हे करू ते करू. अजिबात विश्वास ठेवू नका.
हे सगळे जटा दाढी वालवले फार त्रासदायक असतात. अजिबात विश्वास ठेवू नका कोणावरती. असा प्रचार करायला खान मोकळा होता हो. पण प्रजा शहाणी होती. युद्धामध्ये कौतुक महत्वाचं नाही, विजय महत्वाचा. त्यामुळे अंतिम विजय कशाने मिळेल तेच राजे करतील. आणि माझा राजा आहे, त्याला माझी काळजी आहे, मला 100% खात्री आहे. राजे करत असतील ते काहीतरी उद्या माझं चांगलं होणार एवढ्यासाठीच करत असतील. एवढा राजावर लोकांनी विश्वास ठेवावा इतका विश्वास राजांनी मिळवला होता. त्यामुळं अफजल खानासारख्या फुटकळ बुद्धिवाद्यांच्याकडून बुद्धिभेद व्हावा इतके कमकुवत किल्ले महाराजांनी नाही बांधले. महाराजांचं मोठेपण ते आहे. त्यांनी जी काही मुठभर माणसं उभी केली असतील ती पूर्ण विश्वासाने. प्रल्हादाला अग्नीमध्ये टाकल्यानंतर सुद्धा प्रल्हादांनी हा नाही प्रश्न विचारायचा की देवाचं नाव घेतल्यानंतर अच्छे दिन येतात, कुठं आलं आम्हाला काय. सापांनी डसवल्यानंतर प्रल्हादांनी हा नाही प्रश्न विचारायचा कधी आमचं आयुष्यात चांगलं होणार, आम्हाला सापच चावतायत, आहेत कुठे. नरसिंह त्याच्या वेळेला येईल, तो येणारे याच्यावर विश्वास ठेवून तू सगळ्या राक्षसांच्या मुलांना देवभक्त करण्यासाठी दटून राहा. तुझ्या प्रयत्नाला यश द्यायला ते येणार आहेत, पण तुझ्याही प्रयत्नाचा काही डोंगर व्हायला पाहिजे ना. टेकडीवर देऊळ बांधायचंय का. प्रल्हादाने दटून राहावं लागतं. तशी ही सगळी प्रजा या हिंदू नृसिंहावरती पूर्ण विश्वास ठेवून वाईमध्ये जेव्हा तळ पडला तेव्हा मग गोपीनाथ पंत नावाचे अतिशय निष्णात असलेले वकील महाराजांनी पाठवलेत. काय आहे, युद्धामध्ये 2 प्रकारची युद्ध आहेत, एक शस्त्रयुद्ध आणि एक मंत्रयुद्ध. अफजल खान टप्प्यात आला की शस्त्रयुद्ध आहे, पण त्याच्या आधी करायचंय ते मंत्रयुद्ध आहे. अनेक शिवभक्तांना अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर होता हे पक्क माहिती आहे, पण शिवाजी राजांचे वकील कोण होते विचारलं की होते काय. अरे मेल्या, म्हणजे तू कोणाच्या पक्षाचा आहेस. तुला अफजल खानाचे वकील माहिती आहेत आणि त्यातूनही अफजल खानाचे वकील ब्राह्मण होते म्हणून शिव्या घालणार. अरे मग वेड्या, अफजल खानाला फसवून पूर्णपणे छावणीपर्यंत आणणारे शिवाजीराजांचे वकील ब्राह्मणच होते. मुळात इतिहास वाचताना ज्यांच्या डोळ्यासमोर जात येते ही माणसं इतिहासाच्या लायकीचीच नाहीत. हे इतिहास अभ्यासाच्याही लायकीचे नाहीत आणि हे इतिहास घडवायच्याही लायकीचे नाहीत. शिवरायांची मोठेपणाची गोष्ट हीच आहे, त्यांनी कधीही पुरस्कार देताना आडनावं बघितली नाहीत आणि शिव्या घालण्यासाठी जात पाहिली नाही. ज्याने चूक केलं त्याला संपवायचा, ज्याने चांगलं केलं त्याला निश्चितपणे सत्कारून घ्यायचा. म्हणून अफजल खान वाईट करणार असेल तर अफजल खान यवन असतानाही त्याला मारलाच जाईल, पण सिद्धी इब्राहिम जर प्रामाणिक असेल तर राजांनी जे 10 अंगरक्षक घेतले त्यात त्याचा समावेश होईल. वैर सिद्धीशी आहे का अफजल खानाशी आहे हा विषय नाही महत्वाचा, वैर मानवतेच्या विरोधाची आहे. मानवतेच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू. मग त्याला साथ देणारे हिंदू सरदार असतील तेही मारले जातील, जे स्वराज्याला साथ देणारे नेताजी पालकर असतील त्यांचा सत्कार होईल. पण सत्कार घेताना पालकरांचा आहे का खानाचा आहे असं नाही काढायचं. मग त्याला शिवराज्य म्हणत नाहीत. मग गोपीनाथ पंतांना जे पाठवलं छावणीमध्ये दे 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 नो नो ते ने 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 नो नो दे दे दर दे दे नो दर दे नो तेरे नो चतुरवर पंत गोपीनाथ चतुरवर पंत गोपीनाथ चतुरवर पंत गोपीनाथ चतुरवर पंत
ते चतुरवर पंत गोपीनाथ चतुरवर पंत चतुरवर पंत चतुरवर. काय गोपीनाथ पंत बोकेलांचं डोकं हो. त्यांनी वाईमध्ये जाऊन अफजल खानाची भेट घेतली, त्याचा सगळा एकूण सामर्थ्याचा डोलारा लक्षात घेतला आणि त्याच्याच सरदारांच्या देखत त्याला बुचकळ्यात पाडला. काय आहे अहो, तुम्ही शहाजीराजांच्याच ठिकाणी आहात. जसे महाराजांना शहाजीराजे तसेच आपण. आता आपल्या मुलाकडनं काही चूक झाली तर एवढं रागवायचं नाही काय, बरं का. ते तुम्हाला मान देतात हो, पण घाबरतात. नाही घाबरतात कशा अर्थी, आता त्यांना असं वाटू लागले की विजापुराशी म्हणजे आपले वडीलच जिथे आहेत त्या राज्याशी आपण असं वैर घेतलं, हे बरोबर नाही झालं आपल्या हातून. काय सुबह का भुला शाम को घर आहे, तो उसे भुला नाही कहते. कसं आता त्यांना वाटू लागलंय की मी एवढी पातकं केली आहेत, मी एवढं वाईट केलंय, बादशहाचे मी एवढे सैनिक उगाच वृथा मारलेत, कसं तुमच्या डोळ्याला डोळा देऊन तुमच्याकडे बघू, अशी भीती वाटते. कच खातात राजे. असं करा, तुम्ही प्रतापगडाला या, कान धरून घेऊन जा विजापुरात. अहो काय आहे, राजे घाबरतायत इकडे यायला, तुम्ही कशाला घाबरणार आहात. आता आली का पंचायत. आता हो म्हणावं तरी पंचायत आहे, नाही म्हणावं तरी पंचायत आहे. तुम्हाला काय भीती, तुम्ही गडावर कशीही येऊ शकता. लक्षात घ्या, युद्धामध्ये राजांचं कौतुक आहेच, पण हे मंत्रयुद्ध ज्या ज्या लोकांनी जिंकलं, याही लोकांचं कौतुक करायची जर मोठी मानसिकता नसेल तर देवाने आपल्याला मनच दिलं नाहीये. काय ताकद आहे मंत्रयुद्धाची. सगळ्या सैन्यासह या, म्हणजे तर भीती नाही. एकटे येऊच नका. असं करा, सगळे तोफखाने घेऊन या, दारूगोळा घेऊन या, सगळे हत्ती घेऊन या. आपल्या वाईमध्ये तात्पुरते कोणीतरी ठेवा. वाईमध्ये कोण तुम्हाला त्रास देणार आहे. आणि एक करा, तुमच्या बरोबर अनेक सावकार आहेत, जड जवाहीर आहे, ते सगळं गडावर पाठवा. का, म्हणजे त्यातलं उत्तम जड जवाहीर राजे विकत घेतील आणि जेव्हा तुम्ही याल तुमचा त्यांचा तह समेट होणारच आहे हो. समेट झाला की अलीकडच्या भाषेत रिटर्न गिफ्ट असं म्हणतात ना त्याला. म्हणजे तुमच्याबरोबर जे 22 सरदार आलेत, तुळजापूरची भवानी फोडलेली बघून सुद्धा तुमच्याबरोबर जी 12 मोठी माणसं आली आहेत, की ज्यांच्याकडे स्वतःची शासकीय एवढी मोठी सत्ता असताना त्यांनी देवी भवानीचा अपमान होताना कुठल्याही वाहिनीला अडवलं नाही. शासकीय अधिकारावर असताना नेटफ्लिक्स पासून अनेकांनी आमची या हिंदू धर्मावरती आघात करायचं फिक्स केल्यानंतर सुद्धा एकाही वाहिनीला अडवायचा ज्यांच्या जिथे हवा तिथे दम नाही, असे अनेक जे शासकीय अधिकारी तुमच्याबरोबर आलेले आहेत, त्या सगळ्यांना सत्कार केले पाहिजेत ना. तेव्हापासून बहुतेक सत्कार शब्दाचा अर्थ वाईट झाला असावा. यांचा सत्कार घ्यायचा आहे आता, यांचे सगळ्यांचे सत्कार करायचे एकदा. की अंगात ताकद असताना योग्य ठिकाणी कामं करत नाहीत, सत्काराच्याच योग्य आहेत. म्हणजे कसं आहे, आम्ही विकत घेऊ, तुम्हालाच मिळणार आहे. काय गोपीनाथ पंत बोकिलाचं डोकं आहे. त्यांनी अख्खा आदिलशाहीचा खजिना आदिलशाहीच्या माणसांच्या डोक्यावरनं प्रतापगडावर आणला. म्हणजे मजूर अड्ड्यावरनं मजूर सुद्धा हिंदवी स्वराज्याचे नाहीत, हे सगळे आदिलशहाचे नोकर, स्वतःच्या डोक्यावर पेटारे घेऊन व्यापारी त्यांचे. सगळा खजिना, सगळं काही प्रकरण. बरं, खानाला संपूर्ण सैन्यासह आत आणायचा फार महत्त्वाचं डोकं होतं. म्हणजे प्रतापगड ते वाई एवढ्या अंतरामध्ये हा संपूर्ण रडतोंडीचा घाट आणि महाबळेश्वरचा घाट, हा जो त्रिकोण तयार होईल, हा संपूर्ण घनदाट जंगलाचा आहे. या त्रिज्येमध्ये सगळं युद्ध होणार आहे.
जेवढ्या कमी जागेमध्ये शत्रू कोंडलेला असेल तेवढं विजय लवकर मिळणार. ते सैन्य पसरलेलं असेल तर सावध होण्याची शक्यता जास्त आहे. आणि राजांनी या येणाऱ्या सैन्याच्या सगळ्या सोयी करण्याच्या आज्ञा दिल्या. काय आपण घाबरलोय अशी त्यांना खात्री झाली पाहिजे. त्यामुळे त्यांना काय खायला प्यायला वगैरे लागेल. आता खायला प्यायला देण्यामध्ये ते एकदा पिऊन थांबावेत की ज्या योगे माझ्या 5-6 हजार सैन्याला 22,000 दैत्यांना संपवणं सोपं जावं. युद्ध विजयासाठीच करायचं. त्याच्यात नियम पालन झालंय का? जोड्याने मार त्याला. त्याच्यात नियम पाळले गेलेत का? अहो ते काय आश्रमातला सत्संग आहे का की हातपाय धुवून आलायत का? ते युद्ध आहे. युद्ध हे युद्धाच्या नियमाने लढायची गोष्ट असते. काय रे रामा, आमच्या बुद्धिवाद्यांना कधी आकला येणार आहेत भगवंतच जाणे. नाही तर यांची नरसिंहासारखी म्हणजे हिरण्यकश्यपूसारखीच अवस्था होण्याला काही फार वेळ लागेल असं दिसत नाही. मग अरे काय करायचं महाराज. अफजल खानाची भेट घेण्याची जागा नक्की केली. ती प्रतापगडाच्या वर नाही आहे. प्रतापगडाचा बालेकिल्ला वरती आहे आणि शामियाना खाली आहे. ज्या शामियान्यावर बालेकिल्ल्यावरनं एक तोफ डागून ठेवली आहे. राजांनी नेहमी आपल्याला शिकवलं, कोणतंही असं आक्रमण करायचं असेल त्याचा सेकंड प्लॅन तयार पाहिजे. कल्पना नव्हती असं काही होईल. असं चर्चा करायला आपल्याला वाहिनीवर जायचं नाहीये. तेव्हा चर्चा नाही, सेकंड प्लॅन नंबर बी तयार पाहिजे. आणि तो इतका अवघड होता की आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र करून राजांनी निर्वाणीचा निरोप दिला होता. बाबांनो, या भेटीमध्ये एखाद्या वेळी मीच मारला गेलो तर हिंदवी स्वराज्याचं कार्य थांबता नाही कामा. माझा 2.5 वर्षाचा मुलगा आहे शंभूराजा, त्याला सिंहासनावर बसवा. त्याचबरोबरीनं राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची चळवळ चालू राहिली पाहिजे. प्लॅन नंबर 2. या युद्धामध्ये जर आपला पहिला प्लॅन नाकाम झाला, मी जिवंत राहणं हे जर नाकाम झालं, तर माणसासाठी कार्य अडता कामा नये. शिवरायांनी जे धाडस 28व्या वर्षी दाखवलं, ती अक्कल आमचे 80 वर्षाला आलेले माणसं दाखवत नाहीत. की आपण जर मोठं कार्य उभं केलं असेल तर आपण जायच्या आत त्याचा उत्तराधिकारी करावा लागतो, त्याला उभा करावा लागतो. असे आपल्या आयुष्यात उत्तराधिकारी केलेच नाहीत. अशा मोठमोठ्या संघटना मूळ नेता गेला की संपल्या. शिवरायांकडून शिकलो काय आपण? मग पुढचा गव्हर्नर तयार पाहिजे. जसं इंग्लंडमध्ये त्यांना काळजी नाही हो, पुढचे 30 प्रेसिडेंट ठरलेले असतात. इथं पुढचं काहीच ठरलेलं नाही. प्रेसिडेंट म्हणजे खूपच मोठी गोष्ट. पुढल्या वर्षी काय झालं तर काय करायचं. ज्यांना अभ्यास आणि आराखडाच नाही त्यांना आक्रमणाची ताकद येणार कुठं. पूर्ण आराखडा ठरला. नेताजी, तुमच्या मार्गदर्शनाखाली पुढचं स्वराज्य होईल. शिवाजी राजे आपल्यातून निघून जाणार ही कल्पना काय भयानक होती. राज्य राजाचं नाही, राज्य भगव्या ध्वजाचं आहे. राज्य देवी भवानीचं. राज्य आपण सारे राखाल. दुसरं, एका विशिष्ट मुहूर्तापर्यंत वाट पाहायची. याच्याही मुहूर्ताला टळून मी जर छावणीतनं बाहेर आलो नाही, याचा अर्थ समजून चालायचा, बहुतेक मी संपलो. पण मी संपलो म्हणून अफजल खान आणि त्याची ही सगळी फौज इथून जिवंत जाता कामा नये. वरनं तोफ डागायची, सगळा छामियाना आतल्या सगळ्या माणसांसकट उडवायचा. आतला प्रत्येक माणूस चिंध्याहून मेला पाहिजे. आणि ती तोफेचा आवाज आला की जंगलामध्ये लपलेल्या आपल्या सगळ्या सैन्यांनी बेसावध असलेल्या आदिलशाही फौजेवर छापा मारून माणूसन माणूस मारायचा. जो हत्यार उचलेल त्याला फक्त मारायचाच, आणि जो हत्यार ठेवून येईल त्याला लुटायचा. पण ह्याचं काय करायचं? डिसिजन करायला वेळ नाहीत. ज्याला जे काम दिले त्यांनी तेवढंच काम करायचं, तरच योजना होते. सगळ्यांनी सगळी कामं करू नका.
प्लॅनिंग सुद्धा त्यांच्याकडून शिकावं. मात्र लक्षात घ्या, असं हा दिनांक ठरला होता 10 नोव्हेंबरचा. 10 नोव्हेंबरला जेव्हा तिकडून सगळ्या फौजा यायला लागणार आहेत, तेव्हाच आपल्या सगळ्या फौजांना जंगलामध्ये लपायचं आहे. आदल्या रात्री सगळेजण जंगलामध्ये लपतील. 9 नोव्हेंबरच्या मध्यरात्री जंगलामध्ये सगळे लपतील आणि 10 नोव्हेंबरला दुपारी 2 नंतर भेट होणार आहे. एवढा वेळ फक्त दबा धरून बसायचा आहे. 10 मिनिटं नाही शांत बसता येतो मला. अरे मेल्या, काही करू नको. झाडं हलतात की कळतं तिथं कोणतरी बसलाय. जंगल चिडचूप शांत पाहिजे. 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी वाट बघायची तोफ काय होते याची. आणि ही सगळी पक्की योजना करून प्रतापगडच्या मार्या खाली जागा खाशी पसंत केली. जागा खाशी पसंत केली. शामी याने करीत सावली गालीचे मग भरती घाली. मस्त शामियाना तयार केला. तरु तोडून या रांग घातली. वाट अखेरीस वाईस नेली. झाडं तोडून रस्ते पण तयार केले. आणि मग मराठी सेना मागे लपली. डोईस ढाले पालेल्याली. शस्त्रे सारी जवळ ठेवली. मग खानाला मग वर्दी दिधली. तयारी झाली, तयारी झाली, तयारी झाली, तयारी झाली. ठरलं इतकंच. बरोबर येताना प्रत्येकाने फक्त 10 अंगरक्षक आणायचे. 10 अंगरक्षक आणायचे. हे अंगरक्षक शामियान्यापासून 1 बाणाच्या टप्प्यावर थांबतील. त्यातले 2 फक्त आतपर्यंत आणायचे. तेही शामियान्यामधनं दूर राहतील. आतमध्ये फक्त खानाचे वकील आणि शिवरायांचे वकील 2च जण राहतील. आणि ते 2 राजांनी 2 प्रहरी. अन्नाचा अवमान करायचा नाही म्हणून फक्त भोजनाला हात लावला. गोपीनाथ पंतांनी सांगितलंच, खान देहाने जबरदस्त आहे, अत्यंत धिप्पाड आहे, अत्यंत ताकदवान आहे. त्यांनी काहीही घात केला तरी त्याच्यातून आपला बचाव राहावा म्हणून राजे काहीही करा आणि अंगाला सील करा, म्हणजे चिलखत घाला. अंगात चिलखत घालून त्याच्यावर अंगरखा. जिरे टोपाच्या आत लोखंडी टोप घालून त्याच्यावर जिरे टोप. तहालाच जायचं होतं तेव्हा असं काही चिंतन नकोय. पण चिलखत इथपर्यंत आहे. याचं काय, याचं काय, याचं काय. खानाचे 2 हात म्हणजे मृत्यूचा जबडा आहे राजे. अतिशय सावध राहा, अतिशय सावध राहा. मी खानाला खूप जवळून पाहून आलोय. दुपारी माध्यान्नी सूर्य आला आणि राजे एका बाजूला जीवा महाला आणि दुसऱ्या बाजूला संभाजी कावजी 2 अंगरक्षकांना घेऊन दारापर्यंत येऊन उभे राहिले. स्वच्छ शुभ्र रंगाचा अंगरखा घातलेला, सुरबार, जिरेटोप, अंगावर केशर शिंपडलेलं. शामियान्याच्या दारापर्यंत येऊन उभे राहिले. राजाने आतमध्ये पाहिलं. गोपीनाथ पंतांना बोलवून घेतलं. अफजल खान के साथ कौन खडा है? नाही राजे, आपण 2 अंगरक्षक मान्य केले होते, त्याने 1च आणलाय. तो सय्यद बंडा आहे, दांडपट्टा चालवणारा. नाही चाहिए. राजे, असं नाही करता येणार. कोशिश कर. राजे भय खातात. यास थोडा बाहेर पाठवलात तर बरे. अफजल खान हसला. अरे मी एकटाच पुरेसा आहे, त्यामुळे याची तशी गरज नव्हतीच. सय्यद बंडा बाजूला गेला. लक्षात घ्या, या क्षणापर्यंत फक्त मंत्रयुद्ध आहे आणि मंत्रयुद्धाचा तो सेनापती आहे, बोकील. शत्रूला कुठं नेऊन विकील त्याचा पता नाही. त्याला इतका फसवून सगळा खजिना, दारुगोळा, सैनिक सगळे झिंगलेले पायथ्याशी ठेवून
10 माणसांसकट त्याला इथपर्यंत आणलाय. सय्यद बंडा सुद्धा आत आहे, त्याला बाजूला केले आणि मग मात्र किनखाफीचा पडदा बाजूला करून राजांनी आतमध्ये पाऊल ठेवलं. मात्र खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानाला जो आनंद झाला, आओ राजे आओ, पहिले गले मिलेंगे. खानाच्या समोर मग येऊन उभा राहिला. खानानं मारली मिठी शिवाजी राजाला. सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला हो. जगदंब जगदंब जगदंब. राजांचं डोकं खानाच्या छातीशी आलं, इतके राजे खुजे होते. अफजल खान एवढा उंच धिप्पाड होता. खानानं मारली मिठी शिवाजी राजाला आणि छातीशी राजाचं डोकं आल्याबरोबर उजव्या हाताचा दणका दिला. डोकं बगलीत घेतलं. राजाचं डोकं बगली मंदी दाबू लागाला. राजाचं डोकं मग दाबू लागाला. कट्यार काढली अफजल खानानं. आदिलशाही से पंगा लेते हो नादान, हो तुझ्या पापाची फळं. ह्याच दिवशी कट्यार पाठीत खुपसली. पण खर्र 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 आवाज वरचे वर झाला. चिलखतानं दगा नाही दिला. शिवराजा सावध झाला. पहिला वार खाननच केला. पहिला वार खाननच केला. आता करू म्हणे डावाशी डाव आपला. जे डाव आपला. राजे सावध होते. मानगुट दाबली गेली होती. जमिनीवर सगळे आकाशातले तारे दिसत होते. एवढ्या ताकदीनं डोकं धरून ठेवलं होतं राजांचं. राजांनी त्यांच्या अंगरख्याच्या आस्तनीत लपवलेला बिचवा, त्या बिचव्याचं अख्खं पातळ ह्याच दिवशी जे खानाच्या पोटामध्ये खुपसलं करून वेदना अंगावर उमटली. डोक्यावरचा हात ढिला झाला. खानाच्या हातातली कट्यार गेली. खान मागे कल्ला. तो मागे कल्लेला पाहून दुसऱ्या हातातली वाघनखा ह्याच दिवशी दुसऱ्या बाजूला खुपसली. काढून टाकलं पोट. कोथळा बाहेर काढला. जय भवानी म्हणून भवानीचा जय जयकार केला आणि राजे बाजूला गेले. मात्र खान दगा दगा वरडाला. खान लवा लवा बोलाला. सय्यद बंडा तो पाठी मागून धावाला. जीवा महाला त्याला भिडाला. जीवा महाला त्याला भिडाला. पट्ट्याचा वारा असा केला. अरे जागच्या जागी सय्यद बंडा 2 फाकड्याहून मेला. मग होता जीवा म्हणून की हो शिवा वाचला आपला जे जे. वाचला आपला जे जे. वाचला. सय्यद बंडाला जीवा महाला मारतोय ह्या सगळ्या गोंधळात अफजल खानानं तरी आपलं पोट सावरलं. छावणीच्या बाहेर पडला. पालखीत बसला. भोयानी पालखी उचलली. संभाजी कावजी मागोमाग धावत गेला. त्याने भोयाना मारलं. खाली पडलेल्या पालखीतल्या अफजल खानाचे केस धरले. जरा जरा मस्तक चिरून आतमध्ये आणलं. राजानं मस्तक दाखवलं. लवकर बाहेर जायला हवं. छावणीच्या बाहेर पडले. तोफाचे बार उडविले. तोफाचे बार उडविले. लपून ठेवलेले सैन्य उधळले. अहो काल रात्रीपासून सगळे वाट बघतायत. प्रत्येकाच्या हातातली तलवार वाट बघतीये. तुळजा भवानीवर हात चालवणारे हे हरामखोर, विठ्ठलाचा अपमान करणारे हे हरामखोर, आमच्या स्वराज्यातल्या गोरगरिबांच्या झोपड्या जाळणारे हरामखोर, आमच्या लेखी वाळींवर हात टाकणारे हे हरामखोर, आमच्या स्वराज्यातल्या काही पोरांना सुद्धा मारणारे, एक एक काला असा कापून काढतो हरामाना. त्या तलवारी ज्या वाट पाहत होत्या, तोफेचे बार वाजल्यानंतर खालच्या लोकांना वाटलं तह योग्य झाला म्हणून सत्काराच्या तोफा उडतायत. त्या सत्काराच्या नव्हत्या. त्या जावळीच्या जंगलामध्ये लपून बसलेल्या त्या सगळ्या तुळजा भवानीच्या भक्तांना दिलेली हाक होती, उठा, उधळले सैन्यवीरांचे, उधळले सैन्यवीरांचे. आणि मग ढिगाच्या वरती ढिग प्रेतांचे.
एक 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 माणसाला मार घाव की कर दोन तुकडे, मार घाव की कर दोन तुकडे, असं करत 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 विजयी ते सैन्य मराठ्यांचे, विजयी ते सैन्य मराठ्यांचे, वंदिती पाय शिवाजीचे हाजीजी, वंदिती पाय शिवाजीचे हाजीजी, वंदिती पाय शिवाजींचे हाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नव्या नृसिंहाचा हा अवतार. या घटनेपूर्वी सगळ्या भारतामध्ये शिवाजी राजांच्या बद्दल एकच कल्पना होती, कुणीतरी जहागीरदाराचा पोर पोंडावा करतोय. पण या घटनेनंतर सगळ्या जगाचा विश्वास बसला, नाही रे बाबा, अवतारी पुरुष आहे, अवतारी आहे. छोट्या छोट्या कारणावरनं एकमेकांच्या ओरावर बसणाऱ्या इतक्या भांडखोर लोकांना त्यांनी कसं स्वामीनिष्ठ केलं असेल. आणि एवढ्या सगळ्यांची मोठ बांधून अवघ्या 7-8 हजार फौजेला हाताशी धरून 22,000 फौजेचा निपात करून दाखवला. अफजल खानासारखा इतका बुद्धिवान असणारा आणि शक्तिवान असणारा सेनापती संपला. लोकांच्या सुद्धा जीवाला असा विसावा प्राप्त झाला, असा विश्वास प्राप्त झाला की असा जर आपण सज्जन राजावर श्रद्धेनं विश्वास ठेवला आणि आपली नागरिकांची म्हणून जी कर्तव्य आहेत, स्वराज्य राखण्याची, स्वराज्यातल्या लोकांना राखण्याची, ही जर कर्तव्य केली तर असा योग्य वेळेला नरसिंह प्रगट होतो, तो दुष्टाला संपवतो. मात्र यासाठी प्रत्येकाने आपापला अभ्यास, आराखडा, आक्रमण आणि याला यश देण्यासाठी उपासना सुद्धा व्यक्तिशः चालू ठेवली पाहिजे. अशा या 3 धारी त्रिशूळाला हाताशी घेतल्यानंतर शिवरायांच्या सारखा असाच विक्रम, पराक्रम आणि विजय तुम्ही आम्ही सुद्धा आजच्या भारतातल्या संकटाच्या मध्ये मिळवू शकतो. हा आत्मविश्वास आणि उपासना ज्यांनी समाजामध्ये कायम ठेवली, अशा आचार्यांच्या आठवणीसाठी म्हणून आज आपण हा कीर्तन महोत्सव घेतो आहोत. तेव्हा स्वामींच्या चरणाशी हीच विनंती करतो की हीच शक्ती आमच्या सर्व हिंदुस्थानातल्या राष्ट्रावरती मनापासून प्रेम करणाऱ्या सगळ्या युवकांच्या मध्ये येवो, युवतींच्या मध्ये येवो. आणि अभ्यास, आराखडा, आक्रमण आणि उपासना या चतुर्विध पुरुषार्थांना सार्थ करून त्यांनी या देशाला पुन्हा वैभवाप्रती नेवो. बस आत्मविश्वास मनातला कायम ठेवायचा. भूतली अवतरतो, भूतली अवतरतो, भूतली अवतरतो, भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो. युगायुगांचे ठाई येऊन, युगायुगांचे ठाई येऊन, वचन पुरे करीतो दयाघन, भूतली अवतरतो दयाघन, भूतली अवतरतो, अवतरतो, अवतरतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी आरती म्हणूया आणि या ठिकाणी विराम करूया. हेच दान दे गा देवा तुझा विसर नभा, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जो. नरके मुक्ती धन संपदा संत संग दे गा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा, ते दुनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीसे उधळण शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमा बेल्हाळा. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. देवी दैत्य सागर मंथन पैकेले, त्या माझी अवचित हालाहल उठले. तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी, पंचानन मनमोह
मोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळो तुझ कर्पूर गौरा जय देव घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकिन आनंद पूजन भावे उवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या सकलं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मसेन्द्रिये वा बुद्धात्मना वा भक्तसभा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. नमस्कार. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन आयोजित भक्तिजागर कीर्तन महोत्सव श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि भगवान नरसिंह जन्माचं पावन पर्व घेऊन आलेला हा महोत्सव आपणासमोर ठेवताना आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. कीर्तन आणि कीर्तनातून मिळणारं समाधान हे शब्दातीत असतं. असेच अनेक कीर्तन महोत्सव आम्हाला आपल्या समोर सादर करायचे आहेत. असे महोत्सव सादर करताना आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं असतं. म्हणून या माध्यमाद्वारे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण यथायोग्य दानधर्म करून हा महोत्सव आणि इथून पुढे येणारे सर्व महोत्सव या सर्वांना पाठबळ देऊ शकाल. धन्यवाद. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी लक्ष्मीनारायण नारायण हरी हरी वेदो नारायण नारायण हरी हरी सत्यनारायण नारायण हरी हरी सत्यनारायण नारायण हरी